नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सर्व एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करत असतो, खूप प्रयत्न करतो, तरीसुद्धा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नसते. त्यासाठी अनेक जण व्रत वैकल्य उपास करतो, अनुष्ठान करतो, परंतु तरीसुद्धा त्या कार्यामध्ये सफलता नाही मिळत. मात्र कधीकधी तेच न होणारं काम अगदी साधा सोपा उपाय किंवा तोटकं केल्याने अतिशीघ्र पूर्ण होतात. आजचा हा आम्ही सांगितलेला उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने केला तर तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता निश्चित मिळणार. या कलियुगामध्ये साक्षात सूक्ष्म रूपाने वास करणारे देवता म्हणजे श्री हनुमान. आणि श्रीरामाने हनुमानांना अमरत्व प्रदान केलं होतं आणि प्रभू श्रीराम यांनी सांगितले होते की धर्तीवर अशी एक वेळ येईल की या धर्तीवर पापी लोकांची संख्या जास्त असेल. यावेळी कोणतेही देवी देवता भूतलावर अवतार घेणार नाहीत. अशा वेळी हनुमानांना रामभक्तांची रक्षा करायची आहे आणि त्या सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत जे सज्जन आहेत, जे माझ्या नावाचा जप करतात. श्री हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त आहेत. त्यामुळे कलियुगात सर्वात जास्त फळ देणारे जे देवता आहेत तर ते आहे श्री हनुमान. जर कोर्ट कचेरीमध्ये तुमची एखादी केस चालू आहे, त्या केसचा निर्णय लागत नसेल किंवा तुमच्या घरावर, तुमच्या जमिनीवर एखाद्याने कब्जा केला असेल किंवा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या आहेत, घरामध्ये ग्रहकलेश आहे किंवा जीवनात खूप समस्या आहेत, या समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करताना तुम्ही ज्या समस्यांसाठी हा उपाय करत आहात ती तुमच्या जीवनातून या उपायानंतर निश्चित दूर होईल, असा दृश्य विश्वास मनात ठेवायचा आहे. श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. चला तर जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. मित्रांनो, तर हा उपाय कोणता आहे? हा उपाय करण्यासाठी मंगळवारचा दिवस निवडायचा आहे, कारण मंगळवार हा श्री हनुमानचा दिवस आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, नित्यदिन कर्म करायचं आहे. स्नान करून तुमच्या घराच्या जवळपास जिथे श्री हनुमानचं मंदिर असेल तिथे मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना तुम्हाला सोबत 9 लवंगा घ्यायच्या आहेत. 9 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील, ज्यांना पुढे फूल असेल, आणि ह्या लवंगाची एक माळ तयार करायची आहे. धागामध्ये या 9 लवंगाचं बांधायचं आहेत, जेणेकरून यांची माळ हनुमानांना अर्पित करू शकते. त्यात बरोबर नैवेद्यासाठी छोटासा गुळ खडा आणि थोडेसे गाईचे तूप सुद्धा घ्यायचं आहे. आता मित्रांनो, हे सर्व घेऊन तुम्हाला हनुमानच्या मंदिरात जायचं आहे. शक्य असेल तर ह्यावेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. आता मंदिरात गेल्यानंतर थोडेसे तेल आणि सिंदूर हनुमानच्या मूर्तीवर अर्पित करायचं आहे. मूर्तीवर हनुमानच्या डोक्यावरून अर्पित करायचं आहे. जेव्हा हे तेल त्यांच्या चरणाजवळ येईल, ओघळ येईल, तेव्हा तिथे तेल आणि सिंदूर घेऊन तुमच्या मस्तकावर तिलक करायचं आहे. हा उपाय करत असताना जय श्रीराम या मंत्राचा सतत जप करायचा आहे. आता गूळ आणि तुपाचा नैवेद्य श्री हनुमानांना अर्पित करायचा आहे आणि तुम्ही जी 9 लवंगाची माळ बनवली आहे ती माळ उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेऊन संपूर्ण हनुमान चालिसाचा पाठ तुम्हाला करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर ही माळ हनुमानच्या मूर्तीला अर्पित करायची आहे आणि मनोभावाने तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्यांचे निवारण व्हावे, तुमच्या घरामध्ये सुख शांती, धनसंपत्ती, वैभव प्राप्त व्हावे, तसेच तुमच्या जीवनातील तमाम समस्या नाश होण्यासाठी श्री हनुमानकडे प्रार्थना करायची आहे. जेवढ्या श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही हे प्रार्थना कराल, हा उपाय कराल, तितक्यात जास्त लाभ तुम्हाला होईल. आता हे सर्व झाल्यानंतर सरळ घरी निघून यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय करताना कोणी तुम्हाला रोखणार नाही किंवा टोकणार नाही, याची मात्र काळजी घ्यायची आहे. हा उपाय एक मंगळवार केला त्यातच
तुम्हाला परिणाम दिसू लागेल. हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकतात. तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी करा. फक्त हा उपाय तुम्हाला एक मंगळवारी करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.